नमस्कार, मी विलास भडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. बारामतीत आज पवार कुटुंबात समेट घडून येतो का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कणेरीमधील घरी पार्थ पवार भोजनासाठी जात आहेत. काका आणि पुतण्यात काय चर्चा घडते आणि त्यानंतर पार्थ काही भूमिका जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजितदादा सुद्धा बारामतीत असणार असल्याचं कळतंय, पण ते त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी असतील. अजितदादा श्रीनिवास पवारांच्या घरी जाणार नाहीत असं सुद्धा कळतंय. मुंबईत लोकल सुरू करण्यावर राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. मुंबईत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी लोकल महत्त्वाची आहे. राज्यात ठप्प असलेले उद्योग व्यवसाय टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याबद्दल निर्णय घेतला जात आहे असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले. मुंबईमध्ये जो कर्मचारी आहे, चाकरमानी आहे, व्यवसायी आहे, हा संपूर्ण मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करत असतो, लोकल रेल्वेने प्रवास करत असतो. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईत जर पळवायची असेल, मुंबई पूर्वपदावर आणायची असेल, मुंबई जर पुन्हा चालायला लावायची असेल तर मला असं वाटतं की मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत आणि अपेक्षित आहे की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आमची चर्चा होऊन लवकरात लवकर ही लोकल रेल्वे सुरू. यानंतर एक पॉझिटिव्ह बातमी आहे. पहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या उड्डाणातले सगळे अडथळे पार झालेत. कॅप्टन अमोल यादव यांना आता आपलं भारतीय बनावटीचं विमान उडवता येणार आहे. अमोल यादव यांना परमिट टू फ्लाय मिळाल्यानं हे विमान लवकरच टेक ऑफ घेईल. अमोल यादव यांनी 2009 साली हे भारतीय बनावटीचं विमान बनवायला सुरुवात केली. दरम्यान 2017ला हे विमान रजिस्टर झालं आणि त्यानंतर 2019ला विमान उडवण्याचं परमिट मिळालं. दरम्यान जागा नसल्यानं त्यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवर विमान बनवायला सुरुवात केली होती. अमोल यादव यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. 2009ला बनवायला सुरुवात केली आणि आता 2020 आलं, म्हणजे 11 वर्ष झाली. अशामध्ये या 11 वर्षांच्या नंतर फायनली का होईना तुम्हाला फ्लाईट टू परमिट मिळालं. या क्षणी तुमच्या भावना काय? ह्या क्षणी मला आता फार आनंद झालेला आहे तसं बघायला. कारण गेले 19 वर्ष 9 वर्ष आपण ह्या विमानावर काम करतोय, पण त्याच्या आधीपासून म्हणजे आता जवळपास 19 वर्षांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आपण ह्या प्रोजेक्टवरती काम करतोय. त्या विमानाचं रजिस्ट्रेशन मिळवताना भयंकर अडचणी आलेल्या. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी त्याचे रूल्स डिलीट केलेले, त्याच्यासाठी खूप मोठी फाईट झालेली आणि शेवटी फायनली आपण त्याचं रजिस्ट्रेशन मिळवू शकलो होतो आणि फायनली परमिट टू फ्लाय तुम्हाला मिळालेलं आहे. येस. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की तुम्ही आता हे विमान थेट धुळ्यावरनं तुम्ही मुंबईत आणू शकता, असं घ्यायचं का याचा अर्थ, की काय घ्यायचा? ह्याचा अर्थ धुळ्यावरून मुंबईला आणू शकतो असाच अर्थ आहे. पण ज्या प्रत्येक स्टेप आपल्याला परमिशन्स ज्या प्रकारे आहेत त्या प्रकारे फॉलो करत आपण पुढच्या काही दिवसांमध्येच ती स्टेप अचीव्ह करणार आहोत. म्हणजे परमिट टू फ्लाय जरी मिळालं तरी मग अजून कोणती अशी अडचण आहे ती पार करायची आहे तुम्हाला? आता अडचण नाही आहे. आता ह्या टेस्ट आहेत आणि त्या टेस्ट सुरू झालेल्या आहेत आणि टेस्ट सुरू झाल्याच्या नंतर आता ह्या पहिली फेज होती, त्या पहिली फेज अनाऊन्स करण्यासाठी मी आजचा दिवस निवडलेला आहे. अच्छा, तर पहिली फेज मध्ये नेमकं काय असणार आहे? पहिल्या फेजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की विमान जमिनीवरून सरळ चालू शकतं का, म्हणजे स्लो स्पीड टॅक्सी होऊ शकते का, फास्ट स्पीड टॅक्सी होऊ शकते का, जमिनीवरती टर्न होऊ शकतं का, ब्रेक्स लागू शकतात का, हवेत गेल्यावरती ते सरळ रेषेत जाऊ शकतं का, त्याचा टेक ऑफ होऊ शकतो का आणि लँडिंग होऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फर्स्ट फेजमध्ये होत्या. त्या आपण अचीव्ह केलेल्या आहेत आणि त्या अचीव्ह केल्या, त्याची अनाउन्समेंट आज आपण केलेली आहे. स्वप्नील धुरीसा, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी. अंकिता लोखंडे हिनं याच्याबद्दल नेमकं काय म्हटलं ते आपण बघूया. सुशांत सिंह राजपूतच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये अंकिता राहते आणि त्या फ्लॅटचे बँकेचे कोट्यवधींचे हप्ते सुशांतच्या खात्यातून वळते झाल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र त्यानंतर स्वतः अंकिता लोखंडे यांनी खुलासा केलाय.
मी ज्या घरात राहते ते घर माझ्या नावावर असून या घराचे बँकेचे हप्ते मी माझ्या खात्यातून भरलेत, असा खुलासा अंकिता लोखंडेनं केलेला आहे। त्यासाठी तिनं तिच्या घराचं नोंदणीपत्र आणि तिच्या बँक खात्यातून पैसे बँकेनं कापून घेतल्याचं पासबुकमधल्या नोंदीसुद्धा ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय। अंकिताचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे।